नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. गाडी आता लावली खाली करायला. बघा, ताडपत्री वगैरे सगळे ओपन करून ठेवली. आता हमाल लोक येते. आपल्यासमोर जी गाडी दिसते ती गाडी होते आता खाली. ती गाडी आपल्यानंतर आलेली नगरची गाडी आहे. तो माणूस 2 दिवस आमच्या बरोबर संगतीच राहतोय, नाश्त्याला येतोय, चहा प्यायला आमच्या संगतीच होतो. ती गाडी दिसते ती आमच्या नंतरची गाडी आहे. ती आम्ही त्याच्या अगोदर आलेलो आहे. आणि बघा, त्यांनी सकाळी उठून पहिले आमच्या अगोदर गाडी लावली. म्हणजे आमच्या संगतीच राहायचं, आमच्या संगतीत सगळं फिरायचं, आमच्या संगती बोलायचं. आणि ज्या पार्टीकडून आम्ही गाडी भरलेली आहे त्याच पार्टीकडून तो भरून आलाय. आणि सकाळी गपचूप उठून गाडी लावली आणि त्याची गाडी खाली करायला लागली. हे महाराष्ट्र आपलं आहे ना, ह्याच्यामुळंच मागं आहे की लोक आपले विचित्र आहे. नगरची गाडी आहे, तुम्हाला नंबर पण दाखवतो, तिथं फोटो शूटिंग घेतो फ्रंट कॅमेऱ्याने. आणि तो माणसाचं पण हे करतो. म्हणजे बघा किती विचित्र माणसं असतात. आपल्याबरोबर राहायचं, संगतीच राहायचं. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे त्या माणसाला की बाबा आपण संगती राहतो. ह्या माणसाचे गाडीचा नंबर आपल्या अगोदर आहे, कमीत कमी उठून लावायला पाहिजे त्यांनी. जर आमचं असतं ना तर आम्ही कधीच असं आत्तापर्यंत कधीच हे केलं ना, नंबरासाठी भांडणं वगैरे. पण हे लोक विचित्र असतात. ह्याच्यामुळंच आपल्या म्हणतात ना लोक महाराष्ट्र मागं आहे. तर ह्याच कारणामुळं तुम्हाला दाखवतो गाडीचा नंबर वगैरे. तर जाऊन द्या, थोडा वेळ उशीर होईल पण काय होत नाही, त्याच्याने काय फरक नाही पडणार. जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि चालायचं. आता बघू, चहा नाश्ता वगैरे काय नाही केला अजून, फ्रेश वगैरे नाही झालो. त्याच्यामुळं जरा पहिले जाऊन गाडी बघतो. जरा चिडचिड झाली सकाळी सकाळी, कारण की राग येतो. तुम्ही आपल्याबरोबरच राहता, सगळं संगती करता आणि आता तिथं लांब जाऊन बसला. आता जवळ आहे ना, जवळून तो बोलला तर शिवाय तर घालणार आहे त्याला 100%. त्याच्याबद्दल वाद नाही, कारण की आपण काय एवढे ह्याच्यातले नाही. तर माणसाला थोडं ऐकवायलाच पाहिजे, कारण की तुम्ही चुकी करताना तुमचं हे असेल ज्या गाडीच्या नंबरांनी, म्हणजे नंबरांनी चाला तुम्ही कुठं काय असेल ते. दुसरी गोष्ट, काल एक गाडी लागली, तो बिचारा बाहेर थांबला होता, राजस्थानची गाडी होती ती. आल्यानंतर त्याला झापत होता तो नंबरचे आना चाहिए हे ते. मग तो आमच्या अगोदरच होता, तो दुसरीकडे गाडी लावली होती. पण आता बघा, स्वतःची वेळ आल्यानंतर नंबर वगैरे काही नसतात लोकांना. जाऊन दे, बघूया. सकाळी सकाळी डोकं खराब तर झाले, मूड सगळा खराब झाला. सुंदर शर्ट पण लय वैतागले. म्हणतो थांबा मीच बोलतो, तुम्ही नका बोलू, नाही तर ते परत शेट बोललं की एकदम किरकिरीचे काम होतील मोठे. बोलणार तर आहे त्याला 100%, त्याला सुट्टी तर नाही देणार. त्याला दाखवायलाच पाहिजे काय तुमचं, म्हणजे तुम्ही काय लायकीचे माणसं आहेत, कमीत कमी ते तरी कळलं पाहिजे. तर जाऊयात, जरा पहिले फ्रेश वगैरे होऊयात आणि तुम्हाला दाखवतो गाडीचा नंबर वगैरे. बघा मित्रांनो, ही गाडी आहे ती काळकेश्वरी प्रसन्न आणि गाडीचा नंबर MS16 AY 9857. आमच्या संगतीच 2 दिवस झाले आहेत. संगतीच फिरतोय, संगतीच चहा पितोय, नाश्त्याला पण संगतीच येतोय, सगळं संगतीच करतोय. आणि आमच्या अगोदर गाडी लावली. तिथं समोर बसले आहेत बघा ते 2 जण. बघा तिथं फोनवर बोलत आहे ना, ते 2 आहे. टकला माणूस आहे ना तो, ते 2 आहे. असे उद्योग करतात हे लोक. संगतीच राहायचं, संगतीच सगळं करायचं आणि वेळेला घाण करतात. बरोबर. MS16 AY 9857 गाडीचा नंबर आहे. त्याला बोलायचं, तो आता आमच्या जवळ आहे ना, मागापासून इथंच खाली होणार आहे आपली गाडी. पहिले दुसरीकडे लावली होती, परत इथं बोलवले. बघूयात आता किती वेळ लागतो काय होतं. 4:45 वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे. अजून खाली झाली नाही गाडी आपली. अर्धी खाली झाली आहे, अर्धी राहिलेली आहे अजून. संतोष बघा गाडीवर थांबलाय मस्तपैकी वरती.
फिरवा फिरवी करत आहे. कधी खाली अजून एक त्यांचं दुकान आहे आणि इथं पण दुकान आहे. कधी तिथं नेतेत, कधी खाली नेतेत, परत वरती आणत आहे. 2-3 तास पार्किंगला साईडला लावायला सांगितली होती. सगळं गडबड झाली. खाली झाली असती आपली. त्या ड्रायव्हरनी, नगरच्या ड्रायव्हरनी जर मध्ये आपला नंबर नसता हे केला तर केव्हाच खाली होऊन आपण गेलो असतो. ठीक आहे, काय फरक नाही पडत. तर किरकिर झाली त्याच्याबरोबर, त्या ड्रायव्हर बरोबर. सांगतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळं. बघूयात आता किती वाजतात आणि काय होतं ते. मित्रांनो नमस्कार. आज दुसरा दिवस आहे. काल रात्री आम्ही बरोबर 1:30 वाजता इथं पार्किंगमध्ये आलो. तिथं भाडं घेताच आम्हाला म्हैसूरला तिथं 7:30 वाजले. तिथून निघालो. मध्ये रात्री एका जागी जेवलो आणि मध्ये रस्त्यात जरा पाऊस पडत होता काही ठिकाणी आणि रस्ता पण तिथं खराब आहे. इथं पण जरा भुरभुर चालू आहे. बघा माग दिसतंय सगळं पावसाचं पाणी वगैरे. आज तर आमच्या ऑफिसला गेलो सकाळी उठून, पण काय म्हणजे 2 गाड्या गेल्या. 2 आज 3-12 टायर गेल्या. पप्पूची पण गाडी गेली. पुन्हा मार्केटचं आहे त्याला लोडिंग. पण पप्पूची गाडीला आज अर्धी आणि उद्या अर्धी भरणार आहे ती. आणि एक गाडी गेली आसिफभाईंची गाडी आजच्याच सुटणार आहे. आणि दुसरी गाडी गेली ती एक अण्णा होता, अण्णाची गाडी ती गेली चामुंडाला भरायला. ती पण आजच सुटणार आहे. आता आहे आपण आपल्या पुढे एक गाडी आहे अजून, ती शिरूरची गाडी आहे. ती एक गाडी आहे, त्याच्यानंतर आपला नंबर आहे. बघू आता उद्या वगैरे झालं तर नशीब. कारण की उद्या चालू आहे ऑफिस. बहुतेक परवा दिवशी बंद आहे गणपतीचं विसर्जनामुळं. तर उद्या जर काय झालं तर ठीक आहे. त्यांना विचारलं तर ट्रान्सपोर्टवाला तर म्हणतोय की उद्या होण्याची शक्यता कमी आहे. कारण की त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे झाड कटिंग होत नाही, जंगलातून झाडं येत नाही, त्याच्यामुळं मेनमध्ये जरा थोडं लोडिंगचा प्रॉब्लेम चालू आहे. आणि आता गणपती असल्यामुळं पुण्यातून पण ऑर्डर नसतील, त्याच्यामुळं पण शक्यतो गाड्या भरत नसतील. बघू आता काय होतं काय नाही. सकाळी नाश्ता वगैरे करून आलोय बसलोय मस्तपैकी. कुंदनशेत जरा किरकोळ हाऊसिंग वॉर्डच्या वगैरे लाईटी, पार्किंग वॉर्डच्या लाईटी जे बंद पडलेल्या आहेत, समोरच्या लाईटी वगैरे ते चालू करत आहेत. आणि बॅटऱ्या आदला बदल केली आम्ही जरा, त्यामुळं जरा 1:30-2 वाजलेत. आता जाऊयात जेवायला वगैरे. बघू जेवणाचं तर काही इच्छा नाही, कारण की सकाळी आता मी आणि संतोषनी नाश्ता वगैरे करून आलो भरपूरपैकी. गेलो तर जरासं भात खाऊयात. बघू आता उद्या काय होतं ते. मित्रांनो आहे तोपर्यंत पार्किंगमध्ये 6 टायर होत्या भरपूर. 6 टायर कमीत कमी 12-13 गाड्या होत्या. त्याच्यातल्या गेल्यात 3-4 गाड्या आहेत वरती, 4च गाड्या राहिल्या आहेत. बघूयात आता उद्या मित्रांनो काय होतं आणि काय नाही. वातावरण एकदम गार झालंय, सगळं गारवाडा सुटलेला आहे. मित्रांनो रात्रीचे 9:45 वाजलेत. बसलोय आपलं निवांतपैकी गाडीतच. जेवण वगैरे करून आलोय आता बघूयात उद्या काय होतं आणि आपलं काय माल निघतो का नाही आपल्यासाठी. आता कारण की उद्या ईद असल्यामुळं बहुतेक बंद आहे म्हणतात. पण ट्रान्सपोर्टवाल्याने तर सांगितलं होतं की उद्या चालू आहेत म्हणून, व्हायचे चान्सेस आहे. तर बघू सकाळी गेल्यानंतरच कळलं काय होतं काय नाही. दिवसभर पार्किंगमध्येच आहे. आता कबड्डी चालू आहे म्हणून आमचा टाइमपास चालू आहे. 8 नंतर कबड्डीच्या मॅचेस बघत बसतो. तर बघूयात मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.